अचानक भाग 39. श्वेता, काय झालं? इतकी एक्सायटेड का झालीयस? रजत. सिद्धांतचा कॉल आलेला. बहुतेक केस संदर्भात काहीतरी माहिती मिळालीये. संध्याकाळी देणार आहे तो. गुड. रजत. रजत, मी काय म्हणतेय, तू आणि श्वेता आता घरी जा. आत्या, तू पण चल. रजत. अरे नको, मी इथेच थांबते. मला पण पाहायचंय की माझ्या लेकरांना एवढा त्रास कोण देतंय. अगं आत्या, दादा वहिनी आहेत. असू दे, तरीही मी थांबते. रजत. थांबू द्या ना आत्यांना. श्वेता. अगं पण. ठीक आहे, थांब तू आणि काळजी घे. मी येतो थोड्या वेळात. ठीक आहे. श्वेता, मला जरा सिद्धांतचा नंबर देतेस का? हो आत्या, देते ना. बरं, तुम्ही निघा. आणि आता तू येऊ नकोस, जरा आराम कर. मी आहे इथे. हो आत्या, तुम्ही आलात, मी निश्चिंत झाले. श्वेता. निघते मी. श्वेता गेली तसं त्या सिद्धांतला कॉल करतात. हॅलो, इन्स्पेक्टर सिद्धांत आहेत का? हो, मीच बोलतोय. आपण? मी रजतची आत्या. ओह, बोला ना आत्या, काय म्हणताय? मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हां, बोला ना. मला सांग, तुला विनोद रुगे यांच्याबद्दल काय कळलंय? आत्या, ते अडखळू नकोस. काय ते क्लिअर सांग, म्हणजे काही लागलं तर माझी मदत होईल. सिद्धांत तेच सांगतो जे त्यानं श्वेता आणि रजतला सांगितलेलं. तुला काय वाटतं सिद्धांत? खरंच असं केलं असेल त्यांनी? आता हे पुरावे तर हेच सांगतायत आत्या. वाटल्यास मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, पाठव. आणि संध्याकाळी रजत आणि श्वेताला काय सांगायला भेटणार होतास? आत्या, ते मी कॉलवर सांगू नाही शकत. संध्याकाळी भेटू आपण. पण एक सांगू? बोल ना आत्या. या सगळ्यात विनोद रुगे यांचा हात आहे असं मी ठामपणे सांगू शकत नाही, पण त्यांच्या मुलांचा नक्कीच हात आहे. पण त्यांनी हे सगळं का केलं हे तेच सांगू शकतात. ठीक आहे, बरं ऐक, मी फोन ठेवते. मला इथे संशयास्पद हालचाली जाणवत आहेत. आत्या, मी येऊ का? सिद्धांत. नाही नको, पण अलर्ट राहा. त्यातूनच काही वाटलं तर मी तुला लगेच कॉल करेन. काय रे, काय झालं? आत्या वॉर्डबॉयला विचारतात. काही नाही मॅडम, ते बॉडी न्यायला नातेवाईक आलेत. कुठे आहेत नातेवाईक? ते तिकडे. असं म्हणून तो पळून जायला लागतो. पकडा त्याला, असं म्हणत आत्या त्याच्या पाठी जातात. तसं 2 डॉक्टर त्याला पकडतात. ते सगळं पाहून डॉक्टर सुप्रिया रुगे आणि सागर रुगे, विनोद रुगे यांची मुलं, पळून जायचा प्रयत्न करतात. तसाच सिद्धांत त्यांच्या समोर येऊन थांबतो. अरे सिद्धांत, तू? हो आत्या, तुमचा कॉल आला तेव्हा मी इथे आसपासच होतो, म्हणून लगेच निघून आलो. तुमचा सगळा खेळ संपलाय आता, असं म्हणत तो डॉक्टर सागरला पकडतो. नाडकर्णी मॅडम, त्या डॉक्टर सुप्रियांना पकडा. मी सांगेपर्यंत कुणीही हॉस्पिटल बाहेर जाणार नाही. शिंदे, आपल्या माणसांना हॉस्पिटलच्या प्रत्येक गेटवर उभं करा आणि मला विचारल्याशिवाय कुणालाही आत सोडू नका किंवा बाहेरही जाऊ देऊ नका. ओके साहेब. सिद्धांत रजतला कॉल करतो. जिजू, तुम्ही श्वेताला घेऊन लगेच हॉस्पिटलला या. काय झालं सिद्धांत, काही प्रॉब्लेम झालाय का? रजत. हो जिजू, तुम्ही लगेच या, मी वाट पाहतोय. सिद्धांत लगेच आरवीला कॉल करतो. आरवी, तुम्ही निघालायत का? हो सिद्धांत, आम्हाला याला 2 तास लागतील. का रे, काय झालं? आरवी. डॉक्टर रुगे बंधू भगिनींना रंगेहात पकडलंय आम्ही. त्यांच्या आई वडिलांना काही सांगू नका सध्या. सिद्धांत. हो चालेल, येतो आम्ही. तेवढ्यात श्वेता आणि रजत तिथे येतात. काय झालं सिद्धांत, अचानक बोलवून घेतलंस? काय सांगू श्वेता, आपण तर यांना 2-3 दिवसात पकडणार होतो, पण यांनाच घाई झाली. आयतं कोलीतच दिलं त्यांनी आपल्या हातात. नशीब आत्या इथे होत्या म्हणून, नाहीतर आजचाही यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता. बरोबर बोलतोय ना मी डॉक्टर राज? अरे तू राज भैयांना काय विचारतोस? श्वेता. अगं असं कसं? हे पण या दोघांइतकेच महत्वाचे आहेत. सिद्धांत. काय? सिद्धांत, तू काहीही बोलतोयस. रजत. मी खरं सांगतोय जिजू. हो ना डॉक्टर राज? तुझं काहीतरी गैरसमज होतोय सिद्धांत. मी असं का करेन? का ते तर तुम्हीच सांगू शकता. सिद्धांत. सिद्धांत, अरे काहीही काय, तुला चुकीची माहिती मिळाली असेल. डॉक्टर अनुष्का. नाही वहिनी, मी खरं तेच बोलतोय. सांगा डॉक्टर राज, की मी सांगू? सिद्धांत. श्वेता, अगं सांग ना सिद्धांतला, मी असं करेन का ग? सिद्धांत प्लीज, काय चाललंय हे? श्वेता. श्वेता, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का ग? माझ्याकडे पुरावे आहेत तसे. तेच दाखवायला मी तुम्हाला संध्याकाळी बोलावलेलं. थोडा वेळ थांब, सगळं क्लिअर करतो मी. मला फक्त एवढंच सांगा, डॉक्टर रुगे यात हॉस्पिटलमधलं अजून कोण कोण सामील आहे?
नाहीतर मी कुणाचीही गय करणार नाही. अहो पण आम्ही काहीच केलं नाही हो. प्लीज डॉक्टर रजत, आम्हाला यातलं काहीच माहित नाही, ते दोघंही म्हणतात. हो का? मग तुम्ही पळून का चाललेलात? हो, आम्ही तर बाहेर कॉफी प्यायला चाललेलो. हो का? थोड्या वेळात तुम्हाला चहा, कॉफी, नाश्ता सगळं काही देतो, असं म्हणत सिद्धांत डॉक्टर सागरच्या कानाखाली मारतो. आता सांगतोस की आई पप्पा आल्यावर सांगणार? सिद्धांत: काय? तुमची हिम्मत कशी झाली माझ्या आईबाबांना हात लावायची? सागर: ओहो डॉक्टर सागर, चिल. आम्ही काय त्यांना बेड्या घालून आणत नाही आहोत, प्रेमाने उचलून आणतोय. आता तरी सांगणार का यात अजून कोण कोण येते? मी नाही सांगणार. सागर: ठीक आहे, मी सांगतोय ना. तुम्ही दोघे तर आहातच आणि डॉक्टर राज पण आहेत. बरं का जिजू, गेल्या वेळेस तुम्ही एक चूक केलीत. डॉक्टर निधीला सोडून दिलत. ती महामाया ही आहेच यात. बरोबर बोलतोय ना मी डॉक्टर सुप्रिया? आणि हो, तिचीही आणायची सोय केलीये मी. सिद्धांत: सिद्ध, एवढं सगळं कधी केलंस रे? श्वेता डोळ्यात पाणी आणून म्हणते, अगं वेडू, मित्र आहे ना मी तुझा. जिजूंना त्रास झाला की तुलाही होणार आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडला असं त्रासात नाही पाहू शकत. माझं कर्तव्य आहे ते. साक्षीनं मला आधीच बजावलेलं की श्वेताला त्रास नाही झाला पाहिजे. आणि मी हे एकट्यानं नाही केलं. आपल्या गँगनी खूप सपोर्ट केलाय आपल्याला. खरं तर हे सगळं कोणामुळे शक्य झालं माहितीये? कोणामुळे? श्वेता: आपल्या वेदिकामुळे. काय? हो अगं, आपलं ठरल्यावर मी सगळ्यांना कॉल केला, पण फक्त वेदिकाला केला नव्हता. मग माझ्या लक्षात आलं आता सध्या वेदिका नागपूरला आहे. म्हणून मी तिला कॉल केला तर कळलं की ती डॉक्टर रुगे यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करते. आणि मग आपलं काम अजूनच सोपं झालं. ह्या वेळेला आपलं लक आपल्या बाजूनं होतं, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. वेदिका पण येते. ओ गॉड, तुमचे नक्की कसे आभार मानू ते कळतच नाहीये. श्वेता: ते राहू दे ग, आधी तुझ्या राज भैयांना विचार त्यांनी असं का केलं. प्लीज राज भैया, मला सांगा तुम्ही हे सगळं का केलं. श्वेता: डॉक्टर राज, सांगा आता. तुमचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि बँक स्टेटमेंट सगळे माझ्याकडे. सिद्धांत: काय सांगू मी? हा, तुझ्या नवऱ्याला विचार, त्याच्यामुळे झालं हे. राज: अरे मी काय केलं? रजत: अरे सगळं तूच केलंस, तुझ्याचमुळे झालंय हे सगळं. खरं तर मला सई आधीपासून आवडायची. म्हणजे रजतचं लग्न ठरायच्या आधी 2 वर्षांपूर्वी मी तिला प्रपोज केलं होतं, पण ती नाही म्हणाली. मीही तो विषय सोडून दिला. पण नेमकं रजतचं आणि तिचं लग्न ठरलं आणि मला ते सहन नाही झालं. पण सई लग्नाच्या दिवशीच निघून गेली. मला हे आधीच माहित होतं की निधी या सगळ्यामध्ये, आणि हेही माहित होतं की सईनं लग्न वगैरे काही केलं नाही. पण सई परत आली तर तिचं आणि रजतचं परत पॅचअप होऊ नये म्हणून मी रजत आणि श्वेताला एकत्र आणायचे प्रयत्न केले. निधी प्रकरणामुळे श्वेताचा माझ्यावर विश्वास बसला होता, त्यामुळे माझं काम सोपं झालं. अरे हो, पण मग आता जे केलंस त्याचं काय? रजत: मी खूप कंटाळलो होतो सगळ्याला. प्रत्येक ठिकाणी रजतला मान मिळत होता. खरं तर माझी काबिलियत नक्कीच रजतपेक्षा जास्त होती, ही गोष्ट त्यालाही मान्य होती. पण तरीही त्याचं नाव झालं सगळीकडे आणि मला हे सहन नाही झालं. आणि त्यातच माझी ओळख सागर आणि सुप्रियाशी झाली. ही दोघं जेव्हा इथे त्यांचा प्लॅन बनवत होते तेव्हा मी तो ऐकला आणि मी त्यांच्यात सामील झालो, कारण ही नामी संधी माझ्याकडे चालून आलेली आणि ह्या वेळेला मी ती सोडणार नव्हतो. हॉस्पिटलची मला खडानखडा माहिती होती. त्यात मी वॉर्ड बॉय आणि कॅमेरा ऑपरेटरला पैसे देऊन सामील करून घेतलं. पण श्वेता आली आणि सगळा प्लॅन चौपट झाला. पण तुम्हीच तर हॉस्पिटलमध्ये काय होतं ते मला सांगितलंत ना? श्वेता: तुझा माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी बोललो, आणि मला माहित होतं की तुला मी सगळं सांगितलं तरी रजत तुला यावर काही काम करू देणार नाही. पण यावेळेस माझा हा अंदाज फोल ठरला. रजत सुन्न होऊन एके ठिकाणी बसला होता. त्याला अजूनही हे सगळं स्वप्न वाटत होतं. त्याचं मन मानत नव्हतं की हे सगळं राजनं केलंय. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. राज भैया, माझं जाऊ द्या, पण रजतचा सख्ख्या भावा इतका जीव होता तुमच्यावर. तुम्ही त्यांना ओळखायला चुकलात. श्वेता: तेवढ्यात आरवी आणि वैभव डॉक्टर रुगे आणि त्यांच्या वाईफला घेऊन येतात. बरं, सगळी फॅमिली आहेच तर होऊन जाऊ द्या. सिद्धांत: डॉक्टर विनोद निवेदिताला पाहून शॉक झाले. निवेदितांची पण तीच अवस्था होती. आज बरेच वर्षाने ते दोघं एकमेकांसमोर आले होते. नकळत निवेदितांचे डोळे भरून आले. आम्हाला इथे का आणलंय? डॉक्टर विनोद: सगळं कळेल तुम्हाला, फक्त तुम्ही तुमच्या मुलांना तोंड उघडायला सांगा. सिद्धांत म्हणतो. तुम्ही फसवून आणला आम्हाला. डॉक्टर विनोदची वाईफ म्हणते. मॅडम,
फसवलंय तर तुम्ही आणि तुमच्या मुलांनी. तुमचं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असं झालंय. माझ्या आईला काही बोलायचं नाही, सागर रागातच म्हणतो. हो का? मग गुणी बाळासारखं सगळं खरं खरं सांग. आता काहीही लपवण्यात अर्थ नाही, नाहीतर मी कुणाचीही गय करणार नाही, आधीच सांगतोय. सिद्धांत रागातच बोलतो. सागर, हे सगळं काय चालू आहे? डॉक्टर विनोद. बाबा, हे सगळं तुमच्यामुळे करावं लागतंय आम्हाला. तुम्ही आईशी लग्न केलं, पण तिच्यावर मनापासून कधी प्रेम नाही केलं. आईला त्याचा खूप त्रास झालाय. आम्ही आईला रडताना पाहिलंय. आम्हाला तुम्ही कशाची कमी पडू दिली नाहीत, पण आईला मात्र खूप रडवलं. ज्यांच्यामुळे हे सगळं झालं त्यांना त्रास द्यायचा असं आम्ही ठरवलं आणि हे सगळं केलं. सागर रागातच निवेदितासमोर येऊन उभा राहतो. तुम्हाला आमच्या बाबाशी लग्न करायचं नव्हतं, तर मग प्रेम का केलं त्यांच्यावर? आणि दुसऱ्याशी लग्न करून पळून गेलात ना परदेशात? तुला काहीतरी चुकीची माहिती मिळालीये सागर. मी असं काहीच केलं नाहीये. निवेदिता. खोटं बोलताय तुम्ही. सागर. आत्या खरं बोलतायत सागर. एक्झाम संपवून येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती, त्यामुळे घरच्यांनी त्यांना देशाबाहेर पाठवलं. आत्या 2 वर्ष कोमात होत्या. त्या बऱ्या झाल्यावर त्यांनी डॉक्टर रुगे यांचा शोध घेतला, पण तोपर्यंत त्यांचं लग्न झालं होतं. तो आघात त्यांना सहन झाला नाही. त्याचं सगळ्यावरून मन उठलं. आत्यांनी अजूनही लग्न केलेलं नाही. त्यांच्या मनावर परिणाम झाल्यानं त्या घरातच असायच्या. अन्याय तर आत्यांवर झालाय, तुमच्या आईवर नाही. श्वेता. आणि तुमच्या बाबांचं प्रेम होतं ना आत्यावर, मग त्यांनी का लग्न केलं? आणि तुम्हाला कोणी सांगितलं आत्यांनी लग्न केलं? अनु. सुनीता. डॉक्टर रुगे यांच्या पत्नी म्हणाल्या. सुनीता बोलली मला. डॉक्टर रुगे. हो, मीच बोलले. मी खोटं सांगितलं विनोदला. मला माहिती होतं की निवेदिताचा ऍक्सिडेंट झालाय आणि हीच संधी मी शोधली. विनोदला सांगितलं की निवेदितानं लग्न केलं आणि ती फॉरेनला निघून गेली. सुरुवातीला त्यांनी विश्वास नाही ठेवला, पण जसा त्यांचा निवेदितांशी कॉन्टॅक्ट झाला नाही तसं त्यांनाही ते खरं वाटलं. ते मानसिकरित्या खूप खचले होते आणि तेव्हा मी त्यांना आधार दिला, त्यांच्याशी लग्न केलं. पण त्यांनी माझ्यावर तेवढं प्रेम केलं नाही जेवढं ते निवेदितावर करत होते. आणि म्हणून मी माझ्या मुलांना हाताशी घेऊन हे सगळं घडवून आणलं, जेणेकरून निवेदिताच्या घरच्यांना त्रास होईल. सुनीता. हे तू काय केलं सुनीता? आपलं आयुष्य तर संपत आलं ग, पण तू तर आपल्या मुलांच्या आयुष्याशी पण खेळलीस. डॉक्टर रुगे. नाडकर्णी मॅडम आणि शिंदे या सगळ्यांना ताब्यात घ्या. पुढची चौकशी पोलीस स्टेशनला जाऊन करू. श्वेता. चल निघतो मी. काही समजलं तर कळवतो. सिद्धांत सगळ्यांना अटक करून घेऊन गेला. झालेल्या प्रकारानं सगळेच सुन्न झाले. अचानक. भाग 40. सिद्धांत सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेला. सगळे शांत होते तेवढ्यात डॉक्टर रुगे निवेदिता समोर आले. माफ कर मला निवेदिता. मी तुझ्या प्रेमाला न्याय देऊ शकलो नाही. मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. मला माफ कर. माझी तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही, पण मी काहीही केलं नसताना माझ्या मुलांना विनाकारण सगळ्याचा त्रास झाला. तेव्हाच्या आघातानं मी आत्ता कुठे सावरले होते आणि आता परत हे. मला माहितीये की माफी मागून जे झालं ते बदलणार नाही, तरी पण जमल्यास माफ कर. असं बोलून ते निघून जातात. रजत, आपण घरी जाऊया का? श्वेता, तू रजत भाई आणि आत्यांना घेऊन पुढे हो, आम्ही आलोच. अनु. तिघही घरी येतात. आत्या सरळ आपल्या रूममध्ये निघून जातात आणि रजत त्याच्या रूममध्ये निघून जातो. श्वेता, काय झालं या दोघांना? हे दोघंही निघून का गेले? आई सगळं सांगते. मला सांगा बाकीचे कुठे आहेत? आहेत घरातच. थांब, मी बोलवून आणते. त्या दोघींचा आवाज ऐकून मोठी आई तोवर बाहेर येते. काय ग श्वेता, काय झालं? एवढी गडबड काय चालली आहे तुमच्या दोघींची? मोठी आई, दीदी, तुम्ही भाऊजींना बोलावता का? तोपर्यंत मी यांना बोलवून आणते. अगं पण काय झालं? आधी तुम्ही बोलवून आणा, मग सांगते. चौघेजण बाहेर हॉलमध्ये येतात आणि समोर बसतात. तसं श्वेता हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ते सांगायला सुरुवात करते. जे काही घडलंय ते अविश्वसनीय आहे पप्पा. हो ना पप्पा, राजभाईंच्या वागण्यानं रजत खूप दुखावले गेलेत. तो धक्का पचवणं त्यांना थोडं कठीण जातंय. श्वेता. राजवर खूप जीव होता ग त्याचा, आणि त्यानेच एवढा मोठा विश्वासघात केला. आई, आपल्याला आत्यांनाही सावरायला हवं. श्वेता, तू एक काम कर, आधी रूममध्ये जा
आपण रजतला सावरलं पाहिजे. हो आई, जाते. इकडे रजत सुन्न होऊन बसला होता. रजत, श्वेता, थोडा वेळ मला एकटं राहायचंय. रजत प्लीज बोला ना, बोलून थोडं हलकं वाटेल तुम्हाला. श्वेता, तुला सांगितलेलं कळत नाही का? तो चिडून म्हणतो. सॉरी, मी बाहेर आहे, काही लागलं तर हाक मारा. काय झालं श्वेता? काही नाही आई, त्यांना थोडा वेळ एकटं राहायचंय. ठीक आहे, तू माझ्या रूममध्ये चल आणि आराम कर, खूप थकली आहेस तू. आई पण रजत. अगं, त्याचं टेन्शन नको घेऊस, थोड्या वेळात होईल तो नॉर्मल. श्वेता, अगं त्याला हा धक्का पचवणं थोडं जड जाईल. आपल्याला त्याला थोडा वेळ द्यायला हवा. चल तू आराम कर, बाळांना पण आराम हवाय ना? हो आई. हे काय होऊन बसलं? बाकी सगळं ठीक आहे, पण राज असं वागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. राज, अरे किती विश्वास ठेवला मी तुझ्यावर, आणि तू माझाच विश्वासघात केलास. तुझ्याशिवाय मी कधीच कुणालाच मित्र मानलं नाही. आणि रजत रडायला लागतो. रडता रडता तो झोपून जातो. सिद्धांच्या कॉलनी त्याला जाग येते. जिजू, सिद्धांत बोलतोय. हां बोल ना. तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ओके आहे. बोल ना, काय म्हणतोस? जिजू, निधीला आणलंय, तुम्हाला यायला जमेल का? हो, येतो थोड्या वेळात. आई, श्वेता कुठे आहे? माझ्या रूममध्ये झोपली आहे. तू बस, तुझ्यासाठी कॉफी आणते. थोड्या वेळात त्या कॉफी घेऊन येतात. रजत, ठीक आहेस ना तू? हो आई. रजत, मला माहिती आहे, जे झालं ते योग्य नाही झालं, पण कधीतरी हे बाहेर पडणार होतंच ना. आणि मला सांग, या सगळ्यात श्वेताची काय चूक? आधीच तिनं बरंच काही सहन केलंय, आता तरी नको. तू जेवढा लवकरच यातून बाहेर पडशील तेवढंच तुमच्या दोघांसाठी ते चांगलं आहे. आता थोडं तिच्याकडेही लक्ष दे. बिचारी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही ना की तिला काही वाटत नाही. तिला आता तुझी खूप गरज आहे. हे उरलेले 4 महिने तिला भरभरून जगू दे. हे दिवस परत येत नाहीत. तुम्ही दोघांनी हे 4 महिने तुमच्या बाळांसोबत भरभरून जगलं पाहिजे. ह्या काळात कुठल्याही स्त्रीसाठी तिची सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे तिचा नवरा असतो. काळजी घे तिची. सॉरी आई, चुकलो मी. खरंच या सगळ्या गडबडीत मला तिच्याकडे लक्षच देता आलं नाही, पण ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. तेवढ्यात श्वेता उठून बाहेर आली. बरं झालं उठलीस. थांब, चहा ठेवते तुला आणि खाऊन घे काहीतरी. हो आई. सॉरी श्वेता, मगाशी मी उगाचच ओरडलो यार तुझ्यावर. इट्स ओके, एवढा विचार नका करू. सिद्धांचा कॉल आलेला, मी जरा जाऊन येतो पोलीस स्टेशनला. मी येऊ का? नाही नको, तुझी ऑलरेडी खूप दगदग झाली आहे. मी पाहतो काय ते. आणि प्लीज तू ह्या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. यापुढे आपण आणि आपली फॅमिली. तुम्ही इतके नाराज नका ना होऊ. नाराज नाही ग, पण थोडा त्रास तर होणारच ना. मला थोडा वेळ दे, मी नक्कीच यातून बाहेर पडेन. मी आलो जाऊन. सिद्धांत पोलीस स्टेशनमध्ये रजतची वाट पाहत होता. बरं झालं जिजू तुम्ही आलात. आपल्या उरलेल्या पाहुण्यांना भेटून घ्या. नाडकर्णी मॅडम, डॉक्टर निधीला घेऊन या. या डॉक्टर निधी या. काय मग, कसं वाटलं आमचं जेल? जिजू, तुम्हाला काही बोलायचंय का यांच्याशी? नाही सिद्धांत, मला यांचं तोंडही पाहायचं नाही. असे मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे. जिजू, तुम्ही काय ठरवलंय केस स्टँड करण्याबाबत? सिद्धांत, तुला जसं योग्य वाटेल तसं कर. सिद्धांत, मला फक्त एकदा मिसेस रुगेंना भेटायचंय. ठीक आहे, चला. मला फक्त तुमच्याशी 5 मिनिटं बोलायचंय मिसेस रुगे. मला फक्त एवढंच सांगा, एवढं सगळं करून तुम्हाला काय मिळालं? तुमच्यामुळे माझ्या आत्याचं आयुष्य खराब झालं आणि आता तुम्ही तुमच्या मुलांचंही आयुष्य खराब केलं. मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय मिसेस रुगे. ठीक आहे, मी निघतो. मला माझं उत्तर मिळालं. जिजू, तुम्ही काय यांच्याकडे लक्ष देता? ज्या बाईला आपल्या मुलांबद्दल काही वाटत नाही, तिला आपल्या आत्याबद्दल काय वाटणार? बरोबर आहे तुझं सिद्धांत. बरं, निघतो मी. पुढचं तू बघून घे. खूप खूप थँक्स सिद्धांत. माझी ड्युटी आहे ती. काळजी घ्या श्वेताची. ओके. रजत घरी निघून येतो. श्वेताची आई तिला भेटायला आलेली असते. रजत, श्वेताची आई आली आहे, बोलून घे त्यांच्याशी. आई. हो आई. नमस्कार आई. नमस्ते जावई बापू, कसे आहात? मी मस्त, तुम्ही कशा आहात? आणि बाबा नाही आले का? ते येत आहेत थोड्या वेळात. रजत, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हो, बोलूया ना. बरं, तुम्ही काही घेतलत का, चहा कॉफी वगैरे? नाही, नको. असं कसं आई? तुम्ही बसा, मी श्वेताला काहीतरी आणायला सांगतो. श्वेता, ए श्वेता, माझ्यासाठी आणि आईंसाठी काहीतरी खायला आणि कॉफी घेऊन ये. हो आणते. बोला नाही, काय बोलायचं होतं? मला तुमची माफी मागायची. प्लीज मला आणि सईला माफ करा.
तिलाही तिच्या वागण्याचा पश्चात्ताप होतोय. तिला एकदा तुम्हाला सगळ्यांना भेटायचंय, स्पेशली श्वेताला. आई, मी तर तुम्हाला दोघींना कधीच माफ केलंय. कारण तुम्ही तसं वागला नसतात तर मला माझी श्वेता मिळाली नसती. आणि माझ्या मनात असं काही नाहीये. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्ही तुमच्याच मुलीला ओळखू शकला नाहीत. आई, ती खूप चांगली आहे हो. खरं तर तिच्यासारखी मुलगी मिळायला भाग्य लागतं. ती एक चांगली मुलगी आहे हे तिनं ऑलरेडी सिद्ध केलंय. ती एक चांगली सून आणि एक चांगली बायकोही आहे. तिने वारंवार स्वतःला सिद्ध केलंय. पण ह्यापुढे मला हे सगळं नकोय. मला तिला फक्त आनंदात ठेवायचंय, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. आणि ह्यापुढे तिला जराही त्रास झालेला मी खपवून घेणार नाही. बरोबर आहे तुमचं. खूप नशीबवान आहे श्वेता, जिला तुमच्यासारखा समजून घेणारा नवरा मिळालाय. चुकताय आई तुम्ही. नशीबवान तर मी आहे. आणि आता आम्हाला बाळही होणार आहेत. खूप खूप ऋणी आहे मी तिचा. माझं स्पष्ट बोलणं तुम्हाला लागलं असेल तर खरंच मनापासून सॉरी. तुम्ही कशाला सॉरी बोलताय? चुकले तर मी. मला माझ्या मुलीला ओळखता नाही आलं. जाऊ द्या नाही, सगळं विसरून जा आता. बरं चला, आपण कॉफी घेऊ. दोघंही बाहेर हॉलमध्ये निघून येतात. अरे बाबा, तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो. काय म्हणताय, कसे आहात? एकदम मस्त. बाबा, आता तुम्ही आणि आई अधूनमधून येत जा इकडे, तेवढंच श्वेताला बरं वाटेल. हो नक्कीच. रजत, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हां बोला ना बाबा. माझं असं म्हणणं होतं की थोड्या दिवसासाठी आम्ही श्वेताला घरी घेऊन जाऊ का? मी तुम्हाला खात्री देतो तिला जराही त्रास होणार नाही. मी स्वतः 24 तास तिच्यासोबत राहीन. बाबा प्लीज, मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाहीये, पण मला श्वेताला माझ्यापासून जराही दूर करायचं नाहीये. मला माझा सगळा वेळ तिला आणि आमच्या बाळाला द्यायचा आहे. श्वेताची मॅटर्निटी आम्हाला मनसोक्त जगायची आहे. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कळतंय मला तुम्हाला काय म्हणायचंय ते. मी आताच खुश आहे की तुमच्यासारखी फॅमिली तिला मिळाली. आई बाबा, तुम्ही दोघांनी आठवड्यातून एकदा तरी श्वेताला भेटायला येत जा. आणि हे काय, बाळांचे मामासाहेब एकदाही आले नाहीत भेटायला? अहो, तो दिल्लीला गेलाय ऑफिसच्या कामासाठी. मी कळवलंय त्याला सगळं. तो लवकरच कामावरून येणार आहे. गुड. आई, अजून एक. सईला सांगा आम्ही सगळ्यांनी तिला माफ केलंय. श्वेता प्रेमानं रजतकडे पाहते. तिच्या डोळ्यात आसवं जमा झालेली असतात. बरं रजत, आम्ही निघू का आता? परत येतो नंतर. काळजी घे पिल्लू. हो आई बाबा. दोघंही निघून जातात. थँक्स रजत, आईला आणि दीदीला माफ केल्याबद्दल. वेलकम माय जान. तुझ्यासाठी काहीही करू शकतो मी. खरं सांगू, मला आधी वाटलेलं की हॉस्पिटल प्रकरणामध्ये दीदी आहे की काय, पण नशीब दीदीनं काही केलं नाही. मला मान्य आहे दीदीचा माझ्यावर राग आहे, पण ती वाईट नाही. कदाचित आईनं तेव्हा तिला समजावलं असतं तर ती अशी वागली नसती. जाऊ दे ना जान, विसरून जा सगळं. आणि एक सांगू, बरं झालं आईनं तिला समजावलं नाही, नाहीतर मला माझी श्वेता कशी मिळाली असती. असं म्हणत तो तिला मिठी मारतो.